मी गेले 43 वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेच्या नावानं काम करतो आहे. कायद्याचा बारीक सारीक दिमाग माझ्या संबंधित कायद्यांचा अतिशय बारीक सारीक अभ्यास आहे. गेल्या 43 वर्षामध्ये अनेकदा काँग्रेसचं सरकार होतं, अनेकदा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. मधल्या काळामध्ये युतीचं म्हणजे शिवसेना आणि बीजेपीचं सरकार होतं. आणि या सगळ्या काळांमध्ये जेव्हा जेव्हा मी पोलिसांकडे तक्रार केली त्यावेळी पोलिसांनी ऍक्शन घेतलेली आहे. आता मी तक्रार केली त्यावेळी शासनाच्या कमिटीच्या माध्यमातून तक्रार केली आणि तरीही पोलीस ऍक्शन घेत नाही हा माझा पहिला अनुभव. ज्या पोलीस कमिशनरने आयपीएस असताना सुद्धा साधे कायदे न वाचता या पद्धतीनं जाहीर स्टेटमेंट करणं आणि मला लेखी उत्तर पाठवण्याचं घडलं ते का घडलं असावं? कारण या देवेंद्र कृष्ण महाराजांना आणण्यामध्ये बीजेपीचे लोक होते. यांच्या पायावर डोकं ठेवणाऱ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे गृहमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री होते आणि तेच पोलीस खात्याचे प्रमुख आहेत. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी संकेत दिला म्हणून पोलीस त्यांच्यावर कायदा वापरायला तयार नाही हे स्पष्ट दिसत. माझ्याजवळ पर्याय काय होता? कोर्टात जाणं. पहिले खालच्या कोर्टात जा, नंतर वरच्या कोर्टात जा, नंतर मग तुम्ही हायकोर्टामध्ये जा. आणि हायकोर्टामधून निर्णय काय आला असता की पोलिसांनी कायदा लागू होत असल्यामुळे ऍक्शन घ्यावी. मी माझ्या सगळ्या वकील मित्रांना विचारलं की आपण काय केलं पाहिजे. ते म्हणाले सर कोर्टातून आपल्याला आदेश आणावा लागेल आणि हा आदेश आणण्यासाठी कदाचित 5-7 वर्षांचा कालावधी लागेल. मी म्हटलं 5-7 वर्षे होती मेहनत घ्यायची, हायकोर्टाकडनं आदेश आणायचा आणि शेवटी आदेश काय असणार आहे की पोलिसांनी कायद्यानुसार कायद्यात बसत असल्यामुळं ऍक्शन घ्यावी. माझ्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झालं की आजपर्यंत गेल्या 43 वर्षामध्ये एवढी सरकार बदलली तरी आजपर्यंत पोलीस खातं असं कधीच पाहिलं नाही. आजचं हे जे नवं पोलीस खातं आहे ते मालकाच्या इशाऱ्यानुसार काम करत, ते राज्यघटनेनुसार वागत नाही, कायद्यानुसार वागत नाही. आणि हे पोलीस खातं आधी चांगलं वागत होतं. हे पोलीस खातं का बदललं? कारण यांचा मालक इशाऱ्यावर नाचवणारा मालक आहे म्हणून. 43 वर्षांमध्ये मी मुख्यमंत्र्यांपासून अनेकांच्या बाबांना एक्सपोज केलेलं आहे. पण या देशामधल्या कोणत्याही राजकारण्यानं ते मुख्यमंत्री असो, मंत्री असो, मोठ्या पदावर असो, सभापती असो, कधीही हस्तक्षेप केला नाही पोलिसांना पोलिसांचं काम करू दे. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये पोलीस असं वागत आहे. तर माझ्या मनामध्ये असा विचार आला की 5-7 वर्ष कोर्टामध्ये भांडण करून पोलिसांनीच ऍक्शन घ्यावी या पद्धतीचा आदेश आणण्याच्या ऐवजी जे पोलीस कायद्यानुसार वागत नाही, जे पोलीस घटनेनुसार वागत नाही, त्या पोलिसांना केवळ मालकाचा इशारा समजतो, त्याच मालकाचं सरकार आपण का उलटवून टाकू नये, बदलवून टाकू नये. त्यामुळे मित्रांनो हे जे सध्याचं सरकार आहे ते अंधश्रद्धा वाढवणारं सरकार आहे. कारण या भागाने या कायद्यांचं उघड उल्लंघन केलेलं असताना या देवेंद्र कृष्ण महाराजांना हे सरकार पूर्ण महाराष्ट्रभर हिंडवत आलेलं आहे. औरंगाबाद परिसरामध्ये केंद्रीय मंत्री त्याला घेऊन आलेले. म्हणजे जो माणूस उघडपणे लोकांची लुबाडणूक करतो, जो माणूस उघडपणे लोकांची फसवणूक करतो, जो माणूस उघडपणे लोकांना फसवत स्वतःचं साम्राज्य निर्माण करतो, त्याला केवळ आपल्या बाजूने मतं मिळावे म्हणून हे सरकारमधली माणसं त्याला घेऊन हिंडतात. या लोकांना, ज्या लोकांना वाचवण्याची आपली जबाबदारी आहे, ज्या लोकांचं हित साधण्याची आपली जबाबदारी आहे, त्यापेक्षा त्यांना आपल्या निवडणुकीतलं यश महत्वाचं वाटतं आणि आपल्या जनतेला फसवणाऱ्या माणसांना ते प्रतिष्ठा देतात. यामुळे हे सरकार बदलण्यापासून गत्यंतर नाही हे त्यावेळेस माझ्या लक्षात आलं. मित्रांनो त्याच काळामध्ये देवेंद्र कृष्ण महाराजांच्या निमित्तानं शेकडो कोटी आहेत. अत्यंत घाणेरड्या शब्दात बोलणारे कोटी. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.